आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ असणार आहे वर्ग 8वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्या विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची तयारी आहे फक्त त्याच विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघावा. ज्यांना अभ्यास करायचा नाही किंवा ज्यांच्याकडून अभ्यास होत नाही ते या ठिकाणी व्हिडिओ नाही बघितला तरी या ठिकाणी काही हरकत नाही. तर आजचा व्हिडिओ असणार आहे त्या हुशार मुलांसाठी ज्यांना शाळेच्या अभ्यासासोबतच अशी काही संधी पाहिजेत जी की त्यांना नॅशनल लेवलवर एक ओळख निर्माण करून देईल. आणि ती परीक्षा असणार आहे अशा पद्धतीची एक ती म्हणजेच NMMS एक्झाम. NMMS परीक्षा याचा आपण पूर्णच्या पूर्ण जो काही अभ्यासक्रम असेल आणि पेपर पॅटर्न असेल म्हणजे सिलेबस आणि पेपर पॅटर्न जो की तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करायचा वर्ग 8वीमध्ये तुमचा अभ्यासक्रमासोबतच या परीक्षेची तयारी करायची आणि या परीक्षेमध्ये पात्र होऊन स्कॉलरशिपसुद्धा मिळवायची. म्हणजे सर्व गोष्टीकडून फायदाच फायदा. अशा जर गोष्टी तुम्हाला करायच्या असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागेल. आता सर्वात महत्त्वाचं जे म्हणजे पालक असो किंवा विद्यार्थी असो अशी कोणतीही परीक्षा असेल किंवा एखादी संधी असेल तर याबद्दल सर्व माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि ती सर्वच्या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये आता जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचं ते म्हणजेच काय की ह्या परीक्षेत तुम्हाला पहिला प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो की ही परीक्षा नेमकी काय आहे. म्हणजेच NMMS परीक्षा म्हणजेच काय. तर ही एक केंद्र सरकारची शिष्यवृत्ती परीक्षा असते. केंद्र सरकारकडून ही परीक्षा घेतल्या जाते किंवा मग तुम्हाला याची शिष्यवृत्ती दिल्या जाते. आणि इयत्ता 8वीत जो कोणता विद्यार्थी इयत्ता 8वीत शिकत असेल विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी असो अशा शिकणाऱ्या गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आणि शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. यामध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी ते 12वी असे 4 वर्ष 1,000 रुपये म्हणजेच वार्षिक 12,000 रुपये तुम्हाला शिष्यवृत्ती दिली जाते. म्हणजे एका वर्षाला 12,000 असे 4 वर्षाला 48,000 रुपये तुम्हाला किती 48,000 या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळते. म्हणजे बघा एवढी मोठी रक्कम तुम्हाला या ठिकाणी मिळणार. पण कोणाला हुशार विद्यार्थ्यांना म्हणजे जे अभ्यास करण्याची तयारी आहे त्यांनाच. मग तेच मी सांगितलं तुम्हाला की ज्यांची तयारी असेल त्यांनीच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा. आता बघा या परीक्षेत सर्वात महत्त्वाचं तुम्हाला कळाली असेल परीक्षा काय असणार पण नेमकं याचं स्वरूप कसं असतं ही परीक्षा असती कशा पद्धतीने घेतल्या जाते. तर याचे 2 भागात याला विभागलेलं असतं की याचे 2 भाग केले जातात. त्याच्यात असतो पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर या ठिकाणी घेतले जातात. पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1मध्ये असतो तुमचा मॅथचा पेपर. मॅथ म्हणजेच काय मेंटल ॲबिलिटी टेस्ट. मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे याच्यात फक्त आणि फक्त बुद्धिमत्ता हा विषय याच्यात दिलेला असतो. मग बौद्धिक क्षमता चाचणीसुद्धा याला आपण म्हणतो. यात एकूण 90 प्रश्न दिलेले असतात आणि 90 मिनिटामध्ये ते तुम्हाला सॉल्व करायचे असतात जे की एक खूप टार्गेट असतं मोठं. म्हणजे एवढी मोठी अवघड म्हणजे तुमची जर तयारी नसेल तर तुम्ही 90 मिनिटात 90 प्रश्न सोडवू शकत नाहीत. तुमचे 50सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी होणार नाही जर तुमची तयारी नसेल तर. आणि जर का तुम्हाला मॅथ या विषयाची तयारी तुम्ही थोडीफार जरी तयारी केली तरी 90 मिनिटात काय तुम्ही एका तासातच हे 90 प्रश्न सोडवू शकता आणि पैकीच्या पैकी मार्क्ससुद्धा याच्यात मिळवू शकता. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आधीच सांगून देतो ती गोष्ट म्हणजे अशी आहे की जर का तुम्ही या परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला सिलेक्शन देणाराच विषय हा याची जरी तयारी तुम्ही चांगली केली बाकी विषयात तुम्ही थोडे कच्चे जरी असाल आणि फक्त पास जरी झालेत म्हणजे तुम्ही फक्त 40 मार्क्स जरी मिळवले 35च असतात थोडे पण 40 जरी मार्क्स मिळवले तरी तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होतं. म्हणजे 90 मिनिट 90 प्रश्न 90 गुण असे 2 विषय या ठिकाणी असतात. पहिला असतो मॅथचा मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि दुसरा असणार आहे SAT म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. आणि याला म्हणतो आपण शालेय क्षमता चाचणी. म्हणजे याच्यात जे शालेय स्तरावर किंवा शाळेत तुम्हाला जे विषय शिकवले जातात त्यावरूनच हे प्रश्न विचारल्या जातात. याच्यातसुद्धा 90 प्रश्न असतात आणि वर्ग 7वी आणि 8वीच्या अभ्यासक्रमावर असतात. 7वीवर कमी प्रमाणात असतात. असं समजा की 8वीच्या अभ्यासक्रमावरच हे प्रश्न असतात आणि 7वीवर थोडेफार प्रश्न येऊ शकतात. आता याच्यात विषय कोणकोणते असतात. मॅथमध्ये तर एकच विषय असतो कोणता बुद्धिमत्ता. पण याच्यात असतात तुमचे 3 विषय विज्ञान सामाजिक शास्त्र आणि गणित. विज्ञानचे तुम्हाला 35 प्रश्न येतात. सामाजिक शास्त्राचे 35 प्रश्न येतात. 35 आणि 35 70 आणि राहिलेले 20 प्रश्न तुमचे गणित या विषयाचे. आता जे काही सायन्स आहेत सायन्समध्ये 35 प्रश्न सोडवायचे. सोशल सायन्सचे 35 प्रश्न आणि मॅथचे 20 प्रश्न. आता ही परीक्षा जी असते हिची लँग्वेजसुद्धा तुम्ही इंग्लिश ही तर कंपल्सरी असते. इंग्लिशमध्ये तुम्हाला प्रश्न बघायला मिळतातच एका पेजवर इंग्लिशमध्ये. आणि दुसरी म्हणजे तुम्ही जी भाषा निवडसाल त्या भाषेमध्ये तुम्हाला ते प्रश्न बघायला मिळतात. इथंसुद्धा 90 प्रश्न 90 मिनिट आणि 90 गुण या ठिकाणी असणारे असे 2 पेपर होणार. एक सकाळी आणि एक दुपारच्या टाईमला. म्हणजे एक सकाळी 10 ते 1च्या दरम्यान होऊ शकतो आणि त्याच्यानंतर SATचा पेपर होणार आहे तुमचा. असे एकाच दिवसात 2 पेपर तुम्हाला असतात. एकाच सेंटरवर असतात. एकाच हॉल तिकीटवर हे पेपर तुम्हाला देता येतात. त्याच्यानंतर NMMS परीक्षा बौद्धिक क्षमता हे या ठिकाणी तुम्ही एका फोटोच्या स्वरूपात म्हणजे एका पिक्चरच्या स्वरूपात बघू शकता. तुम्हाला सांगितलेले 90 प्रश्न 90 गुण
आणि 90 मिनिटे. बस एवढं याच्यातून लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर शालेय क्षमता चाचणी जो की दुसरा विषय असणार, याच्यातसुद्धा 90 प्रश्न, 90 मिनिट, 90 गुण. सोबत विज्ञानचे 35 प्रश्न, सामाजिक शास्त्राचे 35 प्रश्न आणि गणितचे 20 प्रश्न, अशी ही परीक्षा असणार आहे. पात्रता काय असणार? तर पात्रता तुम्हाला आधीच सांगितली, ती म्हणजेच काय, 8वीमध्ये तुम्ही सरकारी किंवा मग अनुदानित शाळेत शिकत असावेत. तुम्ही CBSEच्या एखाद्या इंग्लिश स्कूलमध्ये जर असाल तर ही परीक्षा तुम्हाला देता येणार नाही. एकतर तुम्ही 8व्या वर्गात असले पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही 8वी वर्गात तुमचं ॲडमिशन झालेलं पाहिजेत आणि सोबत 7व्या वर्गात तुम्ही 55% गुण तरी मिळवलेले असायला हवेत. म्हणजे 55% गुण तरी तुम्हाला त्या ठिकाणी असायला पाहिजेत. SC STसाठी सवलत असू शकते, त्या ठिकाणी तुम्हाला 50 ते 52% गुण एवढे जरी असतील तरी तुम्ही त्या ठिकाणी या परीक्षेसाठी पात्र आहात. आणि SC STसाठी मी अजून एक सांगतो की या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा द्यायलाच हवी, कारण एकूण 180 गुण असतात. 180 गुण असतात आणि बरेच असे विद्यार्थी त्याच्यात पात्र होण्यासाठी तुम्हाला 72 गुण लागतात. किती गुण लागतात? 72. म्हणजे एका पेपरमध्ये 36 गुण तुम्हाला लागत असतात ओपन कॅटेगरीसाठी. म्हणजे 72 गुण जर तुम्हाला या ठिकाणी मिळाले तर तुम्ही परीक्षा पात्र झाले. आणि बरेच असे विद्यार्थी जे पात्र झाल्याच्या नंतर त्यांना तेवढ्याच गुणांवर स्कॉलरशिप मिळते. बाकीच्या विद्यार्थ्यांनाही जास्त गुण लागत नाही. 110च्या आसपास जरी तुमचे गुण असतील, 110 115, तरी तुम्हाला त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळतेच. आणि सर्वात महत्त्वाचं, पात्रतेत तुमचं पालकांचं जे उत्पन्न असतं ते 3.5 लाखापेक्षा कमी असायला हवं. अभ्यासाची तयारी कशी करावी? तर प्रिपरेशन टिप्स तुम्हाला या ठिकाणी मी थोड्याशा देणार आहेत. त्या तुम्ही या ठिकाणी जर फॉलो केल्या तर तुमचं सिलेक्शन कोणी या ठिकाणी रोखू शकत नाही. इयत्ता 7वी आणि 8वीची जी पाठ्यपुस्तकं तुमच्याकडे होती ती तुम्हाला नीट वाचायची. नीट कोणकोणती वाचायची? पण वाचायची कोणकोणती त्याच्यात? एक सायन्स असेल म्हणजे विज्ञान, त्याचबरोबर सामाजिक शास्त्र आणि गणित, हे 3 विषय तुम्हाला या ठिकाणी 6वी 7वी आणि 8वी तीनही वर्गाचे चांगले करायचे. मागील प्रश्नपत्रिका, आता NMMSची खूप वर्षापासून परीक्षा होत आलेली आहे. भरपूर 3-4 वर्षाच्या, पूर्ण नाही पण कमीत कमी 4-5 वर्षाच्या जरी प्रश्नपत्रिका तुम्ही मागील वर्षाच्या सोडवल्या, थोडाफार अभ्यास झाल्याच्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करायची. आणि प्रश्नपत्रिका सोडवल्याच्यानंतर तुम्हाला त्याची काठिण्य पातळी कशी असते, प्रश्न कशा पद्धतीने येतात, आपण अभ्यास कसा करायला हवा, या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या प्रश्नपत्रिकेतून मिळतात. आणि नंतर जे काही तुम्ही सराव केला त्या सरावात तुमचे जे चुकलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर अजून जास्त वेळ देण्याचं काम तुम्हाला या ठिकाणी करायचं. त्याच्यानंतर नियमित सराव करायचा, खास करून मॅथ्सचा आणि गणित या विषयाचा म्हणजे रिझनिंगचा. जर का तुम्ही रोजच्या रोज प्रश्न सोडवले तर तुमचे ते प्रश्न कधीही चुकणार नाहीत आणि पैकीच्या पैकी म्हणजे 90 पैकी 90ही गुण त्या ठिकाणी तुम्हाला बुद्धिमत्तेत मिळतात. आणि फक्त बुद्धिमत्तेत जरी मार्क्स मिळवले आणि इकडे फक्त तुम्ही 36 गुण मिळवून पास झाले तरी तुम्हाला या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळणार. आणि किती? तर ती मिळणार 48,000 रुपये. जर तुम्हाला असं मोटिवेशन लागत असेल अभ्यास करण्यासाठी तर 48,000पेक्षा मोठं मोटिवेशन तुम्हाला काही भेटणार नाही. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे आता NMS परीक्षेचे 2 देण्याचे प्रमुख फायदे काय सांगितले बा. आर्थिक मदत मिळते. शैक्षणिक खर्च आणि शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला काय होतं? आर्थिक मदत मिळते. 9वी ते 12वीपर्यंत 4 वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळणार. शैक्षणिक खर्च कमी करण्यात मदत होणार आणि उच्च शिक्षणासाठी प्रेरणा मिळणार. कारण या परीक्षेत जर तुम्ही उत्तीर्ण झाले तर तुमचा अभ्यास करण्याची जी पद्धत आहे किंवा पूर्ण विद्यार्थी या ठिकाणी बदलून जातो. तुम्ही 9वी आणि 10वीत एवढा अभ्यास कराल कारण तुमची अभ्यास करण्याची जी काय म्हणतात त्याला शक्ती असणार ती इम्प्रूव्ह होणार. जी काही पॉवर असणार तुमची स्टडीची ती वाढत जाणार आणि जास्तीत जास्त अभ्यासाला तुम्ही लागणार. कारण एकदा सवय लागल्याच्यानंतर ती मोडत नसते. स्पर्धा परीक्षेचे अनुभव, या परीक्षेतूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अनुभवसुद्धा होणार की स्पर्धा परीक्षा कशी असते, स्पर्धा परीक्षा द्यायला हवी किंवा नाही, स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात, या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी या परीक्षेतून मिळतील. आत्मविश्वास आणि कौशल्य तुमचं वाढेल. ज्ञान आणि विचारशक्तीचा विकास होईल. निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास वाढेल, खास करून या बुद्धिमत्ता या विषयातून. आणि शैक्षणिक प्रगतीसाठी उत्साह, अशा पद्धतीचे सुद्धा फायदे तुम्हाला याच्यातून बघायला मिळतील. प्रतिष्ठा, जसं की एका शाळेतून जर तुमचा या ठिकाणी स्कॉलरशिपसाठी तुम्ही पात्र झालेत त्या शाळेत तुमचा गुणगौरव होतो आणि एक गुणवंत विद्यार्थी म्हणून तुमची शाळेत ओळख होती. त्याचबरोबर शैक्षणिक बायोडाटामध्ये सुद्धा मोलाचा भर पडतो. विद्यार्थ्याच्या जे काही करिअर डाटा असतो त्याच्यावर सुद्धा शाळेतून काय केलं जातं, तुमचं प्रगती या ठिकाणी दाखवल्या जाते. शाळेत आणि समाजात तुमचा सन्मान वाढतो. मोठमोठाले बॅनर किंवा मग या ठिकाणी तुमचे पोस्टर या ठिकाणी लावलेले जातात, तुमचा सत्कार केला जातो.
तुमच्या इकडे तिकडे सर्व ठिकाणी मोबाईलला स्टेटस ठेवल्या जातात. म्हणजे एवढा तुमचा या ठिकाणी काय केलं जातं, प्रतिष्ठेचा आणि गौरवाची ही परीक्षा आहे. पुढील शिक्षणासाठी संधी, चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी मदत होती की विद्यार्थ्यांनी सुरुवातीला अशा काही परीक्षा दिलेल्या आहेत, त्यामध्ये तो उत्तीर्ण झालेला आहे. त्याचबरोबर विविध शैक्षणिक कोर्सेसची दारे उघडली जातात. स्वप्न साकारण्याची प्रेरणा तुम्हाला या ठिकाणी मिळते. त्याच्यानंतर राष्ट्रीय स्तरावर ओळख होते, कारण ही राष्ट्रीय स्तरावर घेतलेली जाणारी एक परीक्षा आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत तुमचं स्थान या ठिकाणी येऊ शकतं. देशाच्या प्रगतीत योगदान देण्याची संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकते. एक जबाबदार नागरिक बनण्यात मदत होती. असे खूप सारे फायदे या परीक्षेतून होतात. NMS परीक्षेत किती शिष्यवृत्ती मिळते, तर बघा शिष्यवृत्ती मिळते तुम्हाला दरवर्षी 12,000 रुपये. मग असे एकूण 48,000 रुपये 4 वर्षासाठी तुम्हाला मिळणार. बस एवढं जरी तुम्ही टार्गेट ठेवलं तर तुम्ही अभ्यास असा खूप सारा अभ्यास या ठिकाणी करू शकता. पालकांसाठी काही महत्त्वाचे प्रश्न असतात की फॉर्म कधी भरायचा असतो आणि कधी आपण त्या परीक्षेची तयारी करायला हवी. तर फॉर्म साधारणपणे ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या दरम्यान निघतात आणि हिचा जो पेपर असतो तो पेपर सहसा डिसेंबर या महिन्यामध्ये घेतला जातो. डिसेंबरमध्ये हा पेपर होतो. त्याच्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होते आणि अधिकृत वेबसाईट आहे MSc पुणे, याच्यावर तुम्ही त्या परीक्षेबद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. जशी स्कॉलरशिपची परीक्षा असते तसंच तुम्हाला एक टॅब दिलेला असतो NMMS एक्झामचा. त्याच्यात तुम्हाला प्रश्नपत्रिका सर्व 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 माहिती त्याच्यात त्या एक टॅबवर मिळते MSc पुणे या वेबसाईटवर. शिष्यवृत्ती कशी मिळते, आधी निवड होती. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे बँक खाते आधारशी लिंक केलेले असणे आवश्यक असते. ही पुढची प्रोसेस आहे. ही तुमची शाळेतून नंतर प्रोसेस केल्या जाते. पण सर्वात महत्त्वाचं की तुमची शाळा त्या ठिकाणी काय असली पाहिजे, त्या लिंकवर किंवा त्यांच्याकडे ते फॉर्म भरणं अवेलेबल असलं पाहिजेत किंवा त्यांची यादी असली पाहिजे. अशा पद्धतीचं तुम्ही शाळेत त्याची माहिती मिळवू शकता. शाळेला जाऊन सांगूसुद्धा शकता की आमच्या मुलाला NMMS परीक्षेसाठी बसवायचं. त्या परीक्षेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ती कागदपत्रे तुम्हाला शाळेत नेऊन द्यायची. शाळेतूनच हे फॉर्म भरल्या जातात. अपयश आल्यास काय करायचं, घाबरू नका. शालेय अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, ज्यामुळे इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आपोआप होईल. आता हे सोडून द्या, हे अपयश का आलं हे असं काही या ठिकाणी नसतं. अपयश तुम्हाला कधी येईल जर तुमची तयारी केली नसेल तर. आणि तुम्ही थोडाफार कधी कधी काय होतं की तयारी जरी केली आपण तरी आपल्याला एखाद्या वेळेस अपयश येतं. पण तुम्ही केलेला जो अभ्यास असणार आहे तो कायम तुमच्यासोबत असणार आहे, तो कायम तुम्हाला या ठिकाणी हेल्प करणार आहे. त्यामुळे अपयश काय येईल किंवा कसं होईल तर या गोष्टीचा कधी विचार करू नका. तरी आशा करतो की तुमचे जेवढे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या एका व्हिडिओमधून मिळाले असतील. म्हणजेच या परीक्षेबद्दल आता असं मला नाही वाटत की काही माहिती राहिली असेल जी की तुम्हाला सांगितलेली नाही. तर अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी आता हे तर फक्त झाला आपल्याकडं कशाचा, माहितीचा व्हिडिओ, ज्याच्यात आपण या परीक्षेची माहिती बघितली. पण मी तुम्हाला सांगितलं की याची पूर्णच्या पूर्ण आपल्याला अभ्यासक्रम कंप्लीट करायचा, सोबत प्रॅक्टिस सेट सर्वात महत्त्वाचं असणार आहे. प्रॅक्टिस सेट ही एक एवढी महत्त्वाची गोष्ट आहे की जर का तुम्ही प्रॅक्टिस सेट सॉल्व केले तर तुम्हाला कोणती स्पर्धा परीक्षा असू द्या ती स्पर्धा परीक्षा पास होण्यापासून म्हणजेच पात्र होण्यापासून किंवा स्कॉलरशिप मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं, या आपल्या NMMS परीक्षेची संपूर्ण तयारी आणि यावर आधारित महत्त्वाचे सराव प्रश्न म्हणजेच प्रॅक्टिस सेट आम्ही आपल्या अपना गाईड या यूट्यूब चॅनलवर घेणार आहोत. मग ह्या मोफत क्लासचा आणि सरावाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं, तर या ठिकाणी तुम्हाला अपना गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला या ठिकाणी दाबायचं, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ काय होतील नोटिफिकेशन मिळून जातील. तर अशा पद्धतीचं ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या तर आपण सोबत या विषयाची किंवा या परीक्षेची तयारी करणार आहोत तुमची परीक्षा होईपर्यंत, आणि त्याच्यानंतरही तुमच्यासोबतच राहणार आहोत जोपर्यंत तुमचा गुणवत्ता यादीत नाव येणार नाही तोपर्यंत. म्हणजे तुमचा निकाल असेल, तुमची ॲन्सर की असेल, सर्व गोष्टीपर्यंत. तर आजच काय करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये सांगा की यस सर आय एम रेडी. तुम्ही जर रेडी असाल तर मी या ठिकाणी रेडी आहे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण गाईड्स करायला अपना गाईडसोबत. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.